आपल्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील आहे. आज दिवसभर ज्या काही घडामोडी घडल्या तुमच्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी वाद देखील पाहायला मिळाले. काय कारण वाटतं तुम्हाला, कशातनं घडलं असेल? त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली, म्हणजे सगळ्या शक्तींचा उपयोग करून झाला विरोधी पक्षाचा. आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते त्यांचेच कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही असं दिसायला लागल्यावर त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये एका ठिकाणी बूथमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या स्क्वॉडलाच सांगोला शहरामध्ये पैसे वाटताना काही लोक सापडली आणि महूदमध्ये आमच्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या पोलिंगचं काम करत असताना त्या ठिकाणी बोगस मतदान होते म्हणून त्यांनी हटकलं, तर त्यांनाही मारहाण त्या ठिकाणी काट्याने केली. उलटं प्रशासनाने आमच्याच लोकांवर लाठीचार्ज त्या ठिकाणी केला. म्हणजे प्रशासन या ठिकाणी भारत सरकार निवडणूक आयोगाचं काम करत होतं काय, या स्थानिक लोकप्रतिनिधींचं सालगाड्याप्रमाणे काम करत होतं. एवढा प्रचंड दबाव मतदारसंघावर होता की जिथं जिथं महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये मतदान होणार अशा ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवून एक भीतीचं वातावरण लोकांच्या मनामध्ये केलं होतं. हे जर वातावरण नसतं, फ्री इलेक्शन वातावरण असतं तर अजून मतदानाची टक्केवारी वाढली असती. उन्हाचाही थोडा प्रॉब्लेम होता, तरी पण चांगलं मतदान झालेलं आहे. साधारण म्हणजे मी 5:30ला आकडेवारी घेतली तेव्हा एक साधारण 50-55% दरम्यान मतदान झालं होतं. तर एक्झॅक्ट फिगर्स येतील एक तासाभरात किती मतदान झालं आहे. जो गदारोळ झाला, मारांच्या काही घटना घडल्या, कुणाचा इशारा झाला असं म्हणायचं आहे तुम्हाला? स्थानिक तिथलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामुळे झालेलं आहे. उमेदवारांचाही, तुमच्या विरोधी उमेदवारांचा यामध्ये काही हात होता? बघायला लागेल, आता खोलात जायला लागेल. खरं त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना दिसत होतं सरळ इलेक्शन त्यांच्या हातून घसरलेले. मनी पॉवरचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, परंतु मनी पॉवरचा वापर करून सुद्धा जिथं जिथं मनी पॉवर केले, माणसांनी पैसे घेतले लोक त्यांच्याकडून, तर मतदानाला आमच्या बूथवर दिसत होते. त्यामुळं तो चीड एक निर्माण झाली त्यांच्यामध्ये. एवढं करून जर पराभव समोर दिसत असेल तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं ताळतंत्र सुटला सगळा. माढा लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा क्षेत्र येतात, काय विधानसभा वाईज जर विचार करायचा झाला तर काय चित्र येईल असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक विधानसभेत मला लीड राहील. आजच्या घडीला मी दिवसभर सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलत होतो, गावगावच्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो, तर सगळ्यांनी ठाम विश्वास दिला की कुठलंही गाव मागं राहणार नाही. फार क्वचित बोटावर मोजण्या इतकी गावं मागं राहतील. मेजॉरिटी सगळीकडे लीड मिळेल आणि नेहमीप्रमाणे हुकमी एका माळशिरस तालुका आहे माढा लोकसभा मतदारसंघाचा. आज तिसरं इलेक्शन आहे, चौथं इलेक्शन आहे. चौथ्या इलेक्शनमध्ये सुद्धा माळशिरस तालुकाच प्रभावी ठरणार आणि मला खात्री आहे मी चांगल्या मताधिक्याने निवडून येईन. त्या माळशिरसमध्ये किती मताधिक्य राहील असं वाटतं तुम्हाला? मला अजून फिगर्स घ्यायचे आहेत. फिगर्स घेतल्यानंतर मी एक्झॅक्ट फिगर सांगू शकेन तुम्हाला. आपण लोकसभा मतदारसंघाचा विचार करू, किती मताधिक्याने तुम्ही विजयी ज्या दावा करता असं वाटतं तुम्हाला? माळशिरस तालुका मागील वेळेपेक्षा जास्तच राहील लीड इथलं. एकूण लोकसभा मतदारसंघाचं काय चित्र राहील? आज एक्झॅक्ट फिगर सांगता येणार नाही. आता सगळ्यांकडून आढावा घेतल्यावर मी एक्झॅक्ट फिगर सांगू शकेन की मतांचा टक्का थोडा वाढलेला दिसतात मागच्या वर्षीच्या तुलनेने. कोणते विषय होते जे घेऊन मतदार उन्हाताणामध्ये बाहेर निघाले आणि मतदान केलं? एकतर आज एक आवर्जून मी पाहिलं की महिलांचं मोठं सहभाग होता मतदानामध्ये. रांगाच्या रांगा महिलांच्या लागल्या होत्या. याच्यावरून दिसून येते की माता भगिनी समाधानी नाही आहेत. गॅसच्या किमती वाढल्या, घरगुती ज्या वस्तू घेतल्या जातात त्या प्रत्येक गोष्टीची GSTमुळं किमती वाढलेल्या आहेत की जे पूर्वी वॅट कशालाच नव्हता. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर कपड्यांना वॅट नव्हता, आज प्रत्येक गोष्टीत GST भरायला लागतो. तो एक राग होता. आणि शेतकरी प्रचंड नाराज होता. शेतकऱ्यांचं जर बघितलं आपण, कांदा आहे म्हणजे हमीभावावर विशेषतः नाराजी होती. आणि कालच खतांच्या किमती वाढल्या, मतदानाच्या आदल्या दिवशी खतांच्या किमती वाढल्या. आणि पाण्याचं पण अपव्यय झाला असताना पाणी नीट नियोजन झालं नाही पाण्याचं सगळ्याच मतदारसंघात. त्यामुळे प्रचंड रोष शेतकऱ्यांच्यात दिसून आला. आणि विशेषतः युवा वर्गातसुद्धा गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात शासन भरती नाही आहे. त्यांच्यासाठी काही फ्युचर प्लॅन शासनाने आखलेले नाहीत.
त्यामुळे त्यांचीही नाराजी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसून आली आणि विद्यमान खासदारांची कामाची शैली, त्यांचं काहीच या ठिकाणी मतदारसंघात लक्ष नाही, फक्त स्वतःचं गुणगान स्वतःच गायचं, हे जी प्रचंड नाराजी या मतदारसंघात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा इतर मातब्बर नेते असेल महायुतीचे, त्यांच्या सभा झाल्या, त्या सभांचा फायदा त्यांना होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, मी आपल्याला सांगतो की हे विद्यमान खासदारांनी स्वतःच जाहीर केलं आणि पक्षाच्या वरिष्ठ लोकांकडून पण वधवून घेतलं त्यांनी. या मतदारसंघात ज्या वेळेस वरिष्ठ नेते लोक आली त्यांना सांगितलं की मी टॉप 10 खासदार आहे देशातला. मग टॉप 10 ते खासदार होते. त्यांनी जाहीर भाषणातनं उल्लेख केलेला आहे की मी 1 लाख कोटीची कामं मी या मतदारसंघात केलेली आहेत. 832 गाव आहेत या मतदारसंघामध्ये. भागिले 1 लाख कोटी केलं तर 1000 कोटी 1200 कोटीची कामं प्रत्येक गावात व्हायला पाहिजेत. मी ज्या गावात गेलो प्रचारानिमित्त तिथं सगळ्या नागरिकांना विचारलं की एवढा निधी आला आहे का तुमच्या गावात, तर प्रत्येक गावात नाही हेच उत्तर आलं. मग हीच नाराजी, म्हणजे एवढं जर परफॉर्मन्स यांनी केला असेल विकास कामांचा आमच्या मतदारसंघामध्ये, तर मग माझ्यासारखा जर व्यक्ती असतं तर मी सांगितलं असतं पक्षाच्या वरिष्ठांना, तुम्ही कुणी येऊ नका, जो मतदारसंघ वीक आहे तिथं जावा. एवढी प्रचंड कामं झालीत, एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढे गेलो असतो. परंतु ह्यांना गरज कशासाठी पडली की देशाच्या पंतप्रधानांना आणायला एवढी कामं केली, तर DCM साहेबांच्या 6 सभा, गडकरी साहेबांच्या 3 सभा, त्याचप्रमाणे आठवले साहेबांच्या 2 सभा, अजून बाकीच्या मंत्र्यांच्या वेगळ्या सभा झाल्या. एवढं काम केलेलं असताना स्वतःवरच आत्मविश्वास नव्हता, प्लस पैशाचं वाटप केलं, प्लस प्रशासनाचं या ठिकाणी पुरेपूर उपयोग केला. म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये जेवढे इलेक्शन्स खेळलो बघितले लहानपणापासून ते 18 वर्ष पूर्ण झाले आणि आज म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये या मतदारसंघात आयजींनी येऊन तर ठोकावा इथं पहिल्यांदा पाहिलं मी दृश्य. 6 वाजता मतदान झाल्यानंतर देखील धैर्यशील मोहिते पाटील वेळात वेळ काढून एका कार्यकर्त्यांची तब्येत बघायला अकलूजचं हे क्रिटिकल केअर सेंटर आहे इथे आले. त्यावरनं लक्षात येतं की ते कशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहतात, वेळात वेळ काढून अशा प्रकारे कार्यकर्त्यांची दखल घेतात. तर निश्चितच माढा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण की असं बोललं जातं की माढा लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल असेल तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकींमध्ये एक माइलस्टोन ठरेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, अकलूज, माढा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.